नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 27 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील कार्यासाठी अलीकडे ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परवीन शेख आणि बरखा सुब्बा. भारताच्या 2 महिला संवर्धनकर्त्यांना 2026च्या प्रतिष्ठित व्हिटली पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. व्हिटली पुरस्कारांना ग्रीन ऑस्कर या नावानेही ओळखले जाते. परवीन शेख आणि डॉक्टर बरखा सुब्बा यांना वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडन येथे पार पडला. हा पुरस्कार प्रिन्सेस ॲनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रत्येक विजेत्याला त्यांच्या पर्यावरणीय उपक्रमांसाठी 50,000 पाउंडची आर्थिक मदत यामध्ये देण्यात आली. प्रश्न दुसरा आहे, जागतिक विटलिगो दिन दरवर्षी कधी पाळला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 जून. 25 जून रोजी जगभरात जागतिक विटलिगो दिन वर्ल्ड विटलिगो डे पाळला जातो. या दिवसाचा उद्देश विटलिगोबाबत जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे आणि या स्थितीसोबत जगणाऱ्या व्यक्तींचा स्वीकार वाढवणे असा आहे. 2026 ची थीम संकल्पना आहे, फ्रॉम स्टिग्मा टू स्ट्रेंथ. मराठीमध्ये याचा अर्थ होतो कलंकापासून सामर्थ्याकडे. आणि 2026 चे घोषवाक्य म्हणजे स्लोगन आहे, मेनी शेड्स वन व्हॉइस, म्हणजेच अनेक छटा एक आवाज. प्रश्न तिसरा आहे, अलीकडे शक्तिशाली भूकंपानंतर भारताने कोणत्या देशाला मदतीची तयारी दर्शवली आहे? प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाच्या मालिकेमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपाची तीव्रता 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या दुर्घटनेबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच भारताने संकटाच्या काळात व्हेनेझुएलाला आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. प्रश्न चौथा आहे, ऑपरेशन चक्र 6 ही मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सीबीआय. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने 25 जून 2026 रोजी डिजिटल अटक फसवणूक विरोधात ऑपरेशन चक्र 6 सुरू केले. ही कारवाई देशातील 16 राज्यातील 80हून अधिक ठिकाणी करण्यात आली. या मोहिमेत 60 विशेष पथकांनी सहभाग घेतला होता. पुढला प्रश्न, आपत्कालीन प्रतिसाद सेवांमधील बनावट आणि अनावश्यक कॉल वेगळे करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. तेलंगणा पोलिसांनी 112 आणि डायल 100 आपत्कालीन प्रतिसाद सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पॅम आणि बनावट कॉल वेगळे करून खऱ्या आपत्कालीन कॉलला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच 1930 सायबर गुन्हे हेल्पलाईनवर AI आधारित व्हॉइस असिस्टंट तैनात करण्यात आला आहे. हा व्हॉइस असिस्टंट इंग्रजी, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये संवाद साधू शकतो. यासोबतच सी साईट नावाचे भारतातील पहिले स्वदेशी AI प्लॅटफॉर्मही तेलंगणा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासणीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणा राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 2 जून 2014 रोजी. राजधानी आहे हैदराबाद. अधिकृत भाषा वापरली जाते तेलुगू आणि उर्दू. मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत महावीर हरिण वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, भृगवनी राष्ट्रीय उद्यान, कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत यादाद्री लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिर, भद्राचलम श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, बसरा सरस्वती मंदिर आणि जोगुलांबा देवी मंदिर. प्रश्न 6वा, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम ITS प्रकल्पासाठी रुपये 500 कोटींपेक्षा अधिक निधी कोणत्या शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चेन्नई.
केंद्र सरकारने चेन्नई महानगर क्षेत्रातील इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रकल्पासाठी रुपये 500 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत रुपये 645.59 कोटी आहे. या प्रकल्पासाठी निधी जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या कर्जाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्पाअंतर्गत अनुकूली वाहतूक सिग्नल, अपघात शोध प्रणाली, व्हेरिएबल मॅसेज साइन आणि रेड लाईट उल्लंघन शोध प्रणाली बसविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प चेन्नईमध्ये ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. पुढला प्रश्न, एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे कार्यकारी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रदीप सिंग खरोल. प्रदीप सिंग खरोल यांची जून 2026 मध्ये एअर इंडियामध्ये कार्यकारी सल्लागार एक्झिक्युटिव्ह ॲडवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील. तसेच ते एअर इंडिया व्यवस्थापन समितीचे पूर्णवेळ सदस्य म्हणूनही कार्य करतील. प्रश्न 8वा, इंडिया एआय फेलोशिप प्राप्त करणारे 7 विद्यार्थी कोणत्या विद्यापीठाशी संबंधित आहेत? प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंदीगड विद्यापीठ. चंदीगड युनिव्हर्सिटीच्या 7 विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित इंडिया एआय फेलोशिप मिळवली आहे. ही फेलोशिप मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडून प्रदान केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला एआय आणि मशीन लर्निंग आधारित उपाय विकसित करण्यासाठी रुपये 1 लाखांचे अनुदान यामध्ये देण्यात आले आहे. फेलोशिप जिंकणारे 7 विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत: श्रेयम सिन्हा, हरप्रीत सिंग, आशीर्वाद सिंग, कृती उपाध्याय, मुस्कान, सौरव यादव आणि शुभम बजाज. प्रश्न 9वा आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 अंतर्गत रुपये 211.71 कोटींच्या रस्ते प्रकल्पांना कोणत्या राज्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिपुरा. मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटने त्रिपुरासाठी रुपये 211.71 कोटींच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 रस्ते कामांना मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 96 रस्ते प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे 163.872 किलोमीटर लांबीचे सर्व हवामान रस्ते विकसित करण्यात येतील. PMGSY अंतर्गत त्रिपुरासाठी मंजूर करण्यात आलेली एकूण गुंतवणूक आता रुपये 4,479 कोटींवर पोहोचली आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, दी सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुभांशु शुक्ला. एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या हस्ते दी सेकंड ऑर्बिट या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक शुभांशु शुक्ला यांच्या लढाऊ वैमानिकापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अंतराळवीरापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करते. पुस्तकात त्यांच्या ॲक्झिओम 4 मिशन मोहिमेची आणि अंतराळवीर प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ॲक्झिओम 4 मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.